रोहा तालुक्यातील कोल्हाड रोहा रोडवर दिनांक 20 जुलै रोजी रात्रीच्या वेळी रिक्षा व मोटरसायकलस्वार यांच्यात जोरदार धडक होऊन मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला होता। यावेळी अलिबाग करिता रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती। 108 नंबरची रुग्णवाहिका नसल्याने स्थानिक कार्यकर्ते संतप्त झाले होते। यावेळी प्रतिक्रिया देताना रिक्षा संघटनेचे अध्यक्ष योगेश सानप यांनी आक्रमक होत आरोग्य खात्याचे वाबाडे काढले होते। यावेळी योगेश सानप हे अनावधाने बोलले होते की नेत्यांचे फोटो असलेल्या रुग्णवाहिका लोकार्पण कशासाठी केल्या होत्या, मात्र माझा कुठलाही नेत्याची बदनामी करण्याचा हेतू नव्हता। कोरोना काळात अनेक रुग्णांचे प्राण तटकरे प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेमुळे वाचले होते। मी माझ्या भावाला कोरोना काळात याच रुग्णवाहिकेने नेले होते, अशी आठवण योगेश सानप यांनी करून दिली आहे। त्यामुळे कोणाच्याही भावना दुखवण्याचा माझा हेतू नसल्याचे योगेश सानप यांनी शिवसत्ता टाइम न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले। काल जे अपघात झाला एका आमच्या रिक्षा एप्पेचा, त्या संदर्भात जो इथे एक गैरसमजच म्हणावा लागेल किंवा अपघातासाठी आम्ही काल एक बाईट दिली होती की आम्हाला 108 अवेलेबल झाली नाही, पण ते 108च्या याच्यात आम्हाला या ज्या सरकारी दवाखान्याच्या बाहेर 2 ॲम्ब्युलन्स आहेत, त्या आमचा गैरसमज झाला की त्या पण 108च आहेत आणि त्या याच्यात त्यांचे रिलेटिव्ह आम्हाला दोष द्यायला लागले। तुम्ही पेशंटला उशीर होत होता मुंबईला नेण्यासाठी, कारण त्यांचं ब्लडिंग भरपूर होतं, पण ते पेशंटचे रिलेटिव्ह एक लेडी झाली, ते त्यांना बोलले की नाही ॲम्ब्युलन्स कधी येते, गेटवरती ॲम्ब्युलन्स आहे आणि तुम्ही ॲम्ब्युलन्स नाही बोलताय। ते बोलले अशाचे म्हणजे तिथे चर्चा चालू होती की असे राजकीय नेत्यांचे फोटो आहेत, म्हणून आम्ही बोललो ती बाईट देऊन टाकली आम्ही पत्रकारांना। आम्हाला का असं कोणाला विरोधात बोलायचं होतं की काय त्या ॲम्ब्युलन्सवाल्यांना की ॲम्ब्युलन्सच्या आणि त्या ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला आम्ही कॉन्टॅक्ट केला नव्हता। कॉन्टॅक्ट करणारा तिसरा माणूस होता आणि आम्ही काय त्यांना विचार कोणाला गेलं, त्यांनी आम्हाला सांगितलं की मी दोघा-तिघांना कॉन्टॅक्ट केलं, कुठेतरी एक ॲम्ब्युलन्स येईल आपल्याला उपलब्ध होईल, पण 108 का आपल्याला होत नाही अवेलेबल। कारण आमच्यात आधी एक तिथे 5 वाजल्यापासून एक छोटी मुलगी होती, तिला 108च्या प्रतीक्षेत ती ॲम्ब्युलन्स होती, पण त्याला पण ती भेटली नाही। आणि ही जी ॲम्ब्युलन्स आहे बाहेर जी उभी होती, आम्ही काय तेव्हा बघितलं नाही कुठल्या पक्षाची आहे की काय आहे आणि आम्हाला कुठल्या पक्षाची आहे, आम्हाला सर्व पक्षीय मदत होते। आणि ही ॲम्ब्युलन्स सर्वात जी बाहेर ज्याच्याविषयी जास्त चर्चा झाली पब्लिकमध्ये किंवा काही राजकीय लोक राजकीय वलन देतात, ती सर्वात पहिली ॲम्ब्युलन्स कोरोना पेशंटला मी वापरलेली आहे। माझा भाऊ संतोष सानप याला मी भांडून ती ॲम्ब्युलन्स आम्ही चालवत वापरलेली आहे। त्यामुळे असं काही हे नाही की ही ॲम्ब्युलन्स उपयोगी पडत नाही, सर्व ॲम्ब्युलन्स मदत करतात। आणि जो कोणी आमच्यासोबत व्यक्ती होती तर तसं काय राग मारून घेऊ नका, आमच्या ड्रायव्हरला थोडा त्रास झाला कारण त्यांची नोकरी आहे, आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलंच नव्हतं, त्यामुळे त्यांचा पण गैरसमज तो आम्ही दूर करण्यासाठी म्हणून आता परत रिटर्न बाईट देतो की आम्ही कोणाला उद्देशून किंवा काय देत नव्हतो। त्या पॅसेंजरची पेशंटचे रिलेटिव्ह त्यांची जी प्रतिक्रिया होती ती आम्ही बोलून दाखवली मीडियासमोर। ॲम्ब्युलन्सचे कोणी ओनर असतील त्यांची आम्हाला कायम मदत असते। मी मगाशी सांगितलं की फर्स्ट टाइम कोरोना पेशंटला ॲम्ब्युलन्स मी वापरलेली आहे पहिल्यांदा, तेव्हा मिळत नव्हती ॲम्ब्युलन्स कोणासाठी। दिनांक 20 रोजी सायंकाळच्या सुमारास एकाच वेळेस 2 अपघात घडलेले होते। एक अशोकनगर टर्न जवळ एक अपघात झालेला, त्यामध्ये एक इसम जखमी होता तर दुसऱ्या इसमाला किरकोळ दुखापत झालेली। त्यासोबतच धाटव स्टॉपच्या नजदीक एक दुसरा अपघात झालेला, त्यामध्ये दोन्ही जे व्यक्ती होते ते अतिगंभीर जखमी झालेले। घटनेची माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था व सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान रुग्णवाहिका आहे त्यांचे चालक श्री विनायक शिंदे हे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते। ज्यावेळेस घटना घडली त्या वेळेपासून जे व्यक्ती होते, जखमी व्यक्ती होते, त्यांना रुग्णालयात नेईपर्यंत आमच्यासोबत ते चालक आमच्यासोबत होते। त्यांच्यावरती प्राथमिक उपचार असेल किंवा पुढची जी लागणारी प्रोसेस असेल त्यावेळेस त्या ठिकाणी ते आमच्यासोबत उपस्थित होते। आणि रुग्णवाहिकेचा जो कॉल पडलेला की रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही, तर अशा प्रकारचा कोणीही संपर्क त्यामध्ये केला नव्हता की संपर्क केला होता तो सुद्धा 108 ह्या क्रमांकावरती केलेला, परंतु जी आपली प्रतिष्ठानची ॲम्ब्युलन्स आहे या ॲम्ब्युलन्सवरती कोणी संपर्क केला नव्हता। एक लोकांच्या मनात काहीतरी चुकीची गैरसमज निर्माण झालेला की ॲम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही, तर अशा कोणत्याही प्रकारची घटना समोर आलेली नाही की आम्हाला कॉल भेटलेला आणि तिथं ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही। तर एक लोकांच्या मनात काहीतरी गैरसमज आहे किंवा एक चुकीची बातमी पसरली जाते। लोकांच्या मनात एक गैरसमज आहे की 108 म्हणजेच जी आपल्या पाठीमागे जी रुग्णवाहिका दिसते तीच 108 ची ॲम्ब्युलन्स आहे, पण ही ॲम्ब्युलन्स जर पाहिली तर आदरणीय जी अनिकेत तटकरे यांनी उपलब्ध करून दिलेली ही ॲम्ब्युलन्स आहे। लोकांच्या सेवेसाठी अगदी 24 तास उपलब्ध असणारी ॲम्ब्युलन्स आहे। रात्रीचे 2 वाजले असू द्या किंवा 3 वाजले असू द्या,
नेहमीच आपल्या सेवेसाठी ही ॲम्ब्युलन्स तत्पर असतेच आणि कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली तरी त्या ठिकाणी आपण 24 तासाच्या आतमध्ये कोणताही इफेक्ट असेल तर आपण कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. मी विनायक शिंदे. आज या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ॲम्ब्युलन्स सेवा आदरणीय खासदार श्री सुनीलजी तटकरे साहेब, आपल्या लाडक्या रायगडच्या मंत्री कुमारी आदित्य तटकरे व युवकांचे प्रेरणास्थान श्री आदरणीय आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्यामार्फत ही चालणारी सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानची ॲम्ब्युलन्स ही आपल्या रोहेकरांच्या हक्काची ॲम्ब्युलन्स 24 तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध असते. 20 तारखेला जो 2 ॲक्सिडेंट झाले होते त्यावेळेस सागर दैंबेकर पराग असेल यांच्याकडून SVRSS पूर्ण टीम त्या 2 ॲक्सिडेंटमधल्या पेशंटना घेऊन हॉस्पिटलपर्यंत पोहोचले. त्यावेळेस मला कॉल आला होता की विनायक की इथे आपल्याला ॲम्ब्युलन्स पाहिजे. त्यावेळेस पेशंट ज्यावेळेस तिथं आले त्याच वेळेस आम्ही तिथं उपलब्ध होतो, परंतु कोलाडचा एक पेशंट होता. त्यावेळेस त्यांनी 108 क्रमांकावर फोन केला. माझ्या नंबरवरती ह्या ॲम्ब्युलन्सवर तुम्ही बघू शकता 2 क्रमांक आहेत, त्यावरती जर त्यांनी कॉन्टॅक्ट जरी केला असेल आणि आम्ही जर त्यांना बोललो असेल की का आम्ही तुमच्या सेवेसाठी नाही, तर त्यांनी केलेला एकतरी कॉल दाखवायचा आणि आम्ही त्यांना नाही बोललो असं त्यांनी कुठेतरी आम्हाला दाखवा की सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानची जी ॲम्ब्युलन्स आम्हाला मिळाली नाही. फक्त त्यांनी परवाच्या दिवशी जी चुकीची बातमी पसरवून आमचे आदरणीय नेते हे जे सर्व आहेत साहेब, भाई आणि ताई यांच्याबद्दल मोठमोठे फोटो लावले, अशी बातमी जी प्रसारित केली चुकीची, त्याबद्दल माझी एकच अपेक्षा आहे फक्त का त्यांनी इथं येऊन सांगावं की दिलगिरी व्यक्त करावं किंवा इथं येऊन सांगावं का चुकीची माहिती आम्ही प्रसारित केली, एवढंच आम्ही याद्वारे सांगू शकतो. नागरिकांचा काय गैरसमज आहे, हॉस्पिटलच्या जवळ ही ॲम्ब्युलन्स आहे. ही ॲम्ब्युलन्स सुनील तटकरे साहेबांच्या मार्फत, भाईंच्या मार्फत, ताईच्या मार्फत ही रोहेकरांच्या प्रत्येकाच्या साठी ही ॲम्ब्युलन्स आहे. लोकांचा गैरसमज आहे 108 म्हणजे ही ॲम्ब्युलन्स, 108 म्हणजे ही ॲम्ब्युलन्स नाही, 108 म्हणजे सरकारी ॲम्ब्युलन्स आहे आणि ही जी ॲम्ब्युलन्स आहे ही साहेबांकडून रोहेकरांसाठी दिलेली ॲम्ब्युलन्स आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.